सेकंड। डोकेदुखी थांबवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, आजकाल डोकेदुखीची समस्या अगदी सर्वांनाच दिसून येते। अधिक ताणतणाव, कामाचा ताण, जास्त ऊन किंवा थंड हवामान किंवा इतर कोणत्याही कारणाने तुम्ही देखील अशा डोकेदुखीने त्रस्त असाल तर आजचा हा उपाय फक्त 5 मिनिटातच तुमची डोकेदुखी थांबवेल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। डोकेदुखी थांबवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला एकूण 2 वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे लवंगा। होय, गरम मसाल्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे ही लवंग डोकेदुखी थांबवण्यासाठी आणि दातांमधील कीड मारण्यासाठी पूर्वीपासून वापरली जात आहे। आपण आपल्या उपायासाठी लवंगांची बारीक अशी पावडर बनवायची आहे। पावडर बनवताना लवंग भाजून न घेताच अशी पावडर बनवावी। आपण आपल्या उपायासाठी साधारण 2 ग्रॅम एवढी लवंग पावडर म्हणजे साधारण 2 ते 4 चिमटी एवढी लवंग पावडर घ्यायची आहे। आता यामध्ये अगदी थोडेसे म्हणजे 2 ते 3 चमचे एवढे पाणी टाकायचे आहे। यानंतर ते 1 ते 2 मिनिटे असेच भिजवत ठेवायचे आहे। मित्रांनो, लवंग अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते आणि नसेलच तर किराणा दुकानात ती सहजपणे अगदी स्वस्तात उपलब्ध होते। अशी ही लवंग पावडर 1 ते 2 मिनिटे पाण्यात भिजल्यानंतर आपण अर्धा ग्लास एवढे गाईचे दूध घ्यायचे आहे। दूध घेताना ते अति थंड किंवा गरम नसावे, नॉर्मल टेम्परेचरला असलेले दूध आपण घ्यायचे आहे। आता यामध्ये ही भिजवलेली लवंग पावडर पाण्यासह ॲड करायची आहे आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे। मित्रांनो, अनेक जण अशा प्रकारच्या डोकेदुखीसाठी एखादी पेन किलर खाऊन डोकेदुखी दाबण्याचा प्रयत्न करतात, पण या गोळ्यांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात आणि म्हणूनच अशा सोप्या घरगुती उपायांनी डोकेदुखी थांबवल्याने कोणतेच साईड इफेक्ट्स होत नाहीत। हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला। याचे सेवन तुम्ही तुमच्या डोकेदुखीच्या त्रासानुसार अगदी कधीही करू शकता। फक्त जेवणानंतर अर्ध्या तासाने याचे सेवन करावे। लवंग पावडर 1 ते 2 ग्रॅम एवढीच वापरावी, जेणेकरून त्यामुळे पोटामध्ये जळजळ जाणवणार नाही। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।